मुंबईत गोविंदा पथकांमधील स्पर्धेला राजकीय वळण लागलं। कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली। सिद्धिविनायक मंदिरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आलं, तर कोकण नगरला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे प्रमाणपत्र देण्यात आलं। जय जवान पथकाचा देखील 10 थरांच्या रेकॉर्डवर दावा आहे, तर दहीहंडीमध्ये राजकारण करत नसल्याचा पूर्वेश सरनाईक यांनी आता दावा केलेला आहे। तर जय जवान पथकाचा ही 10 थरांच्या रेकॉर्डचा दावा आहे। तर मुंबईत गोविंदा पथकांमधील स्पर्धेला आता राजकीय वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे। कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली, तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे। कोकण नगरला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचं हे प्रमाणपत्र देण्यात आलं, तर जय जवान पथकाचा देखील 10 थरांच्या रेकॉर्डवर दावा आहे। पूर्वेश सरनाईकांनी या ठिकाणी कुठलंही राजकारण केलेलं नाही। बघा, जर मला जगा काही गोष्टी करायच्या असते तर या सर्टिफिकेटमध्ये पूर्वेश सरनाईकचं नाव स्वतःचं असतं ना, पण तसं मी काही केलेलं नाहीये। कुठेही प्रो गोविंदाच्या साध्या बॅनरवर माझं नाव नव्हतं। आपल्याला शेवटी मला दहीहंडी मोठी करायची आहे, मला माझ्या गोविंदांचा सन्मान उंचवायचा आहे। ह्या दृष्टिकोनातून मी जे प्रयत्न करतो, या प्रयत्नांमध्ये कोणी राजकारण जर आणत असेल तर ते चुकीचं आहे। मी एक गोविंदा म्हणून, एक दहीहंडीचा आयोजक म्हणून आणि दहीहंडीवर अफाट प्रेम करणारा एक व्यक्ती म्हणून मी आज जे काय करतोय माझ्या दहीहंडीसाठी करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।